अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। स्वामीचरणी प्रार्थना करते की स्वामी महाराज तुम्हा सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। स्वामी समर्थांची काही निवडक प्रभावी अशी व्रती किंवा उपवास आहेत। ती उपवास आपण नियमित व मनापासून केल्याने आपल्याला स्वामींची जागृत प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। ही उपवास जशी जशी आपण करू तसा तसा आपल्याला आपल्या समस्यातून मार्ग मिळतो किंवा समस्या सुटत जाऊन आपले जीवन अतिशय सुखदायी असे बनते व स्वामीचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहतो। आपण स्वामी भक्तांनी या उपवासाचा अनुभव जरूर घ्यायचा आहे। आता हे उपवास कोणता आहे व तो कसा करावा व ते केल्याने तुमच्यावर कोणत्या कोणत्या स्वामीच्या कृपा होणार आहेत ते आज आपण हे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आता स्वामींचा आवडता वार व आवडता उपवास म्हणजे नियमित गुरुवारचे व्रत आहे। स्वामींना तसाही गुरुवार अत्यंत प्रिय आहे व हे नियमित गुरुवारचे व्रत देखील स्वामीला अत्यंत प्रिय आहे। स्वामी भक्तांनी स्वामीच्या चरणाची सेवा करण्यासाठी नियमित गुरुवारचे व्रत करायला हवे। आता हे नियमित गुरुवारचे व्रत म्हणजे स्वामी व्रतच आहे। आता हे नियमित गुरुवारचे व्रत अगदी सहजतेने तुम्ही करू शकता। ह्यात जास्त नियम अटी नाही, जास्त काहीच अट्टहास नाही। हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतं आणि हे व्रत अत्यंत शीघ्र फलदायी आहे। हे व्रत केल्याने स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला लवकरच प्राप्त होतो। आता हे व्रताची विधी काय आहे ते आपण पाहू। दर गुरुवारी स्वामीचा उपवास धरायचा आहे। सकाळी तुम्ही दूध किंवा फळं खाऊ शकता। दुपारी चहा कॉफी किंवा वेफर्स बटाटा चिवडा आणि राजगिरीचे लाडू खाल्ला तरी काहीच हरकत नाही। उपवासाची किंवा व्रताची सुरुवात ही सकाळी स्वामी समर्थाच्या पूजेनेच करायची आहे। पंचोपचार पूजा करा, अभिषेक करा, स्वामींना अगदी मनापासून तुम्हाला नमस्कार करायचा आहे व ह्या व्रताची सुरुवात करायची आहे। तुपाचा दिवा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून लावायचा आहे। दिवसभर तुम्ही तुपाचा दिवा लावा। अष्टगंध, चंदन, उदबत्ती, केवडा धूप, चमेलीचा अत्तर, पिवळ्या अक्षदा आणि प्रसादाला 5 पेढे किंवा घरात केलेला कोणताही गोड नैवेद्य चालेल। आता नैवेद्यामध्ये तुम्ही शिरा करू शकता। शिरा पिवळ्या रंगाचा केला तर अत्यंत उत्तम, नाही जमलं तर साधा शिरा केला, खीर केली तरी चालेल। आता सकाळी स्वामी समर्थांचे स्तोत्र तुम्हाला मनोभावे वाचायचे आहे। आपल्याला आवडणारा स्वामीचा कोणताही मंत्र असेल तो किमान तुम्हाला 11 वेळा जपायचा आहे। तुम्ही जास्त जप करायची इच्छा असेल तर तुम्ही 11 माळी करू शकता। तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 11 वेळा हा मंत्र जपलात किंवा काम करता करता स्वामीचं नामस्मरण केलं तरीही काहीच हरकत नाही। नंतर तुम्हाला आपल्या दिवसाच्या कामाला सुरुवात करायची आहे। आता हे व्रत तुम्ही नियमित केलं तरी अत्यंत उत्तम, नाही जमलं तर सलग 1 वर्ष तरी हे व्रत तुम्हाला करायचं आहे। नंतरच तुमची इच्छा जी आहे ती स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत। रात्री आपण नेहमी दर्शनासाठी जातो ना, त्या केंद्रात तुम्हाला जायचं आहे। स्वामी समर्थाचे दर्शन अगदी मनापासून घ्यायचे आहे। स्वामींना ह्या दिवशी भगवं किंवा पिवळं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय 14 अगदी शांतपणे तुम्हाला दर गुरुवारी वाचायचा आहे व स्वामीच्या चरणी मोक्ष प्राप्ती व तुमच्या संसारिक सौख्यासाठी किंवा संसारिक कोणत्याही अडचणीसाठी स्वामीला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे व आपल्या घरी यायचं आहे। नंतर आता उपवास कसा सोडावा, तो उपवास सोडताना तुम्ही दत्त महाराज व स्वामीचा आशीर्वाद तुम्हाला घ्यायचा आहे आणि उपवास तुम्हाला सोडायचा आहे व या दिवशी शक्यतो घरामध्ये स्वामीची आरती नक्की करा व स्वामीला नैवेद्य देखील दाखवा। आणि उपवासामध्ये तुम्ही पिवळी मूगडाळीची खिचडी खाऊ शकता, दही भात किंवा पिवळा बटाटा, अगदी हलकं व सात्विक अन्न तुम्हाला या दिवशी उपवासामध्ये खायचं आहे। हा उपवास केल्याने प्रपंचिक कोणतीही अडचण तुमची दूर होणार आहे। आता मनाला शांती तुमच्या लाभणार आहे किंवा संसारात तुमच्या कोणत्याही अडचणी आलेल्या असतील किंवा इतर कोणत्याही तुमच्या अडचणी असतील, आजारपणा असतील, कुणाचा विवाह जुळत नसेल, कुणाला संतती सौख्य नसेल,
अनेक बऱ्याच अशा अडचणी माणसाच्या संसारात असतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी किमान सलग 1 वर्ष तुम्हाला हा उपवास करायचा आहे व अगदी मनापासून स्वामींवर दृढ विश्वास ठेवून हा उपवास करावा व हा उपवास तसाच निभवावा. व या उपवासामध्ये तुम्ही स्वामीला सहजतेने मिळवू शकता किंवा हा उपवास केल्याने स्वामी महाराज तुमच्यावर लवकरच प्रसन्न होणार आहेत. अगदी साधी सोपी सरळ सेवा आहे, ही तुम्ही करून पाहावी. या दिवशी स्वामीचं नामजप किमान माळ घेऊन नाही झालं तर दिवसभर तोंडामध्ये स्वामीचा नामजप करावा व स्वामीला आठवून या दिवशी दुसरं कुणाचं अहित अजिबातच करू नका. आपल्याला दिवस स्वामीचं नामस्मरण करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.